लाईव्ह युअर लाईफ. नमस्कार, मी सौरभ गोविंद धडफळे, सहकार्य श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या सर्वांचे या सत्र 5 ऑनलाईन संवाद संमेलनामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आपण आज या संवाद संमेलनाच्या बरोबर मध्यावर आलेलो आहोत, कारण आज आपलं सत्र आहे 5वं सत्र. आणि हा जो सत्राचा विषय आहे हा विषय आपल्या सर्वांचा लाडका आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय मी म्हणू शकेन पुणेकरांसाठी, आणि तो म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं शहर म्हणजे पुणे शहर. आपण सर्वच म्हणतो की पुण्यामध्ये जन्म घेणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण असतं, कारण काही लोक कष्ट करतात की त्यांना लकी कसं होता येईल, त्यांना भाग्यवान कसं होता येईल, आणि काही लोक फक्त पुण्यात जन्म घेतात असं भजनी म्हटलं जातं. पण आपल्याबरोबर या लाडक्या विषयासाठी बोलण्यासाठी आज आपल्याकडे पाहुणे जे आहेत तेही तेवढेच सगळ्यांचे लाडके आणि पुण्यामध्ये पूर्णपणे परिचित असलेले इतिहास संशोधक श्री मंदार सर लवाटे. मंदार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही जोगेश्वरी मंडळाच्या या ऑनलाईन संवाद संमेलनामध्ये सहभागी होण्याबद्दल. तुमची सकारात्मकता दर्शवली आणि त्यानुसार आज आपण या विषयावरती बोलायचा विषय घेतला. आणि या विषयाचा अंतर्भाव करण्याचं कारण असं की सगळ्यांनाच माहिती आहे आपण पुणे शहराला एवढा मोठा इतिहास आहे, आणि त्या इतिहासाची माहिती काही लोकांना काही प्रमाणामध्ये आहे. काही लोकांना वाचनाची आवड असते, ते लोक पुढे जाऊन वाचतात. पण तुमच्यासारख्या इतिहास संशोधकाकडनं जर ती माहिती ऑथेंटिकली मिळाली तर कदाचित पुणेकरांना, जे लोक प्रेक्षक बघत आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि थोडंसं प्रश्नोत्तर भागामध्ये आपण करू शकतो. तुम्हाला जे मांडायचं ते तुम्ही नक्कीच मांडा. एक पहिला विषय आपल्याला असा येतो की सध्याची जी आपली कोरोनाची जी पार्श्वभूमी आहे आणि जी मागची 3 ते 4 महिन्याची लॉकडाऊनची परिस्थिती, अशी परिस्थिती पुण्यामध्ये पर्टिक्युलर, देशामध्ये असेलच, पण पुण्यामध्ये अशी परिस्थिती तुमच्या अभ्यासानुसार कधी आली होती का, जो 4 महिन्यापेक्षा जास्ती किंवा असा काही काळ होता का की तिथे लोकांना अशाच परिस्थितीमधून जावं? सर्वप्रथम मी जोगेश्वरी मंडळाचे धन्यवाद देतो की मानाच्या या दुसऱ्या गणपतीला त्यांनी आज मला बोलवलं. परंपरा खूप मोठी आहे या मंडळाची. सातत्याने गणपती उत्सव चालू आहे, किती संकटं आली तरी, आणि त्यामुळे या ठिकाणी यायला मिळणं, गणेशोत्सवात यायला मिळणं हा खूप मोठा आनंद आहे. विशेषतः तासभर गणपतीजवळ बसायला मिळणं ऐन गणेशोत्सवात हे भाग्याचंच लक्षण आहे. अशी परिस्थिती, आज जी परिस्थिती आहे कोरोनाची, तसं बघायला गेलं तर आज जिवंत असलेल्या कोणीच अशी परिस्थिती अनुभवलेली नाही आहे. किंबहुना पुण्यावर किंवा जगावर अशी कधीच एवढा साथीचा रोग आला नव्हता की जो एवढा काळ चालला, आणि आज जी परिस्थिती आली ती सगळ्यांवर आली. परंतु पुण्यामध्ये लॉकडाऊन पूर्वी झालेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रदीर्घ जो लॉकडाऊन होता तो 1764 साली माधवराव पेशव्यांनी पुण्यासाठी स्वतंत्र पोलीस दल स्थापन केलेलं होतं. आणि त्यावेळेस रात्री कोणी बाहेर पडायचं नाही असा हुकूम त्यांनी काढला, आणि त्यामुळे रात्री किंवा सूर्यास्ताला एक तोफ होत असे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला तोफ होत असे. त्या दरम्यान कोणीही बाहेर पडायचं नाही अशी ती सिस्टीम होती. आणि तोफेत सापडलो असा वाक्प्रचार त्यांना निर्माण झाला होता की तुम्ही जर का रात्री सापडलात तर तुम्हाला चावडीवर नेऊन बसवायचे. प्रत्येक पेठ्याला चावड्या होत्या, जशी आपली आता पोलीस स्टेशन आहेत तशी प्रत्येक पेठेला चावडी होती, आणि तुम्हाला रात्रभर चावडीवर बसवायचे आणि सकाळी तुम्हाला घरी सोडायचे, आणि त्याबद्दल दंड केला जायचा. आणि मी त्या रकमा बघितल्या आहेत त्या माणसाप्रमाणे रकमा बदलल्या आहेत, म्हणजे ऐपतीनुसार दंड करत असावेत. ही परिस्थिती तब्बल 1854 ते 1856 सालापर्यंत होती. आणि त्यानंतर जो ब्रिटिश माणूस होता, त्यावेळेस जो पण ऑफिसर आला, त्याने ही सिस्टीम बंद केली. आणि त्यावेळेस पुण्यातले सगळे सराफ आणि सावकार पोलिसांकडे गेले होते आणि म्हणले असं करू नका, कारण हे आम्हाला खूप धोक्याचं होईल. परंतु त्यांनी मात्र काही ऐकलं नाही, आणि रात्रीची संचारबंदी जी तब्बल 80-82 वर्षे होती ती पूर्णपणे बंद झाली. त्यानंतर आपण म्हणजे पुण्यामध्ये जी रात्री संचारबंदी होती किंवा त्यानंतर जी कठीण परिस्थिती आली ती प्लेगची आली. परंतु जुन्या काळामध्ये रस्ते नव्हते, रात्री दिवे नव्हते, शहर खूप लांब होतं, लहान होतं, आणि त्यामुळे सुद्धा
आजच्यासारखी लोक रात्री बाहेर पडत नसतील, पण ही सक्तीच होती माधवराव पेशव्यांच्या काळापासून पुढपर्यंत. पुढे प्लेगच्या काळामध्ये संचारबंदी नव्हती, पण जे काही वातावरण होतं ते अत्यंत भीषण होतं. ते संचारबंदी होऊन अतिशय अवघड होतं. 1897ला जानेवारीच्या आधी मुंबईत प्लेग आला आणि प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली होती. स्टेशनवर पोलीस बसवले होते, डॉक्टर बसवले होते, पण तरीसुद्धा त्यांची नजर चुकवून काही लोक पुण्यात आले आणि केसरीमध्ये असं लिहिलं आहे की रविवार पेठेमध्ये पहिल्यांदा सगळ्यात मोठा प्लेगचा स्फोट झाला आणि प्रचंड प्रमाणात माणसं मरायला लागली. परंतु कॉर्पोरेशनचे रिपोर्ट्स जे आहेत त्यानुसार तो शहराच्या निरनिराळ्या भागात झालेला दिसतो आणि 1897च्या जानेवारीच्या आधीपासून तो आला असं कॉर्पोरेशनच्या रिपोर्ट्समध्ये म्हणलेलं आहे. आणि इतकी प्रचंड लोक मरायला लागली की त्याचा जो पीक होता तेव्हा दिवसाला 150 लोक वगैरे मरत होती आणि जेव्हा पुण्याची लोकसंख्या होती 1 ते 1.5 लाख फक्त होती. परंतु झालं काय की प्लेग 2 महिन्यात आटपली. आज 5-6 महिने झाले तरी हे आटवायचं लक्षण नाही आहे. त्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर आजकालच्या इतक्या मेडिकल फॅसिलिटी नव्हत्या, रुग्णालयच नव्हती. एक जे काय असेल ते ससून रुग्णालय होतं. पण सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी किंवा नेत्यांनी निरनिराळ्या ठिकाणी रुग्णालय उघडलेली होती आणि त्यावेळी पुणेकरांनी जास्त कठीण काळाला तोंड दिलेलं आहे. कारण यांनी लोकांना सेग्रेशन आणि क्वारंटाईन असे जे 2 कॅम्प केले होते. तो एक स्वारगेटला होता आणि दुसरा संगमवाडीला होता. आजही आपल्याला स्वारगेट ते संगमवाडी 2 व्हीलरवर जायचं. आज 2 व्हीलर आहेत, गाड्या आहेत, रस्ते आहेत, तरी आपल्याला त्रासच आहे. त्या काळी रस्ते नव्हते, शेतातनं जायला लागत होतं आणि ज्यांच्या घरी प्लेगचा माणूस सापडायचा त्या सगळ्यांना तट्टे असलेल्या बैलगाडीत भरायचे आणि स्वारगेटला नेऊन टाकायचे. तिथे तट्ट्याच्या झोपड्या उभारलेल्या होत्या, बाकी काहीही सोयी नव्हत्या आणि त्यांचं सगळं घर खणून काढलं जायचं आणि भिंतींना पांढरा रंग मारला जायचा आणि सगळ्या सामानाची राख रंगोळी त्यांच्या केली जायची. 1897 सालचं ज्ञानप्रकाश म्हणून वर्तमानपत्र आहे आणि त्याचे सगळे अंक माझ्याकडे आहेत. त्यात पुण्यात जे आडगरे ब्राह्मण आले त्यांच्यापैकी एकाने पत्र लिहिलेलं आहे की मी रस्त्यावर उभा होतो, तिकडनं शिपाई आले, ते मला पकडून घेऊन गेले. मला काहीही होत नव्हतं तरी ते मला पकडून घेऊन गेले आणि तिथे अमके वैद्य आल्यामुळे मी त्या कॅम्पमधनं सुटलो. पण मी घरी येईस्तोवर माझ्या घरातलं एवढ्या किमतीचं सोनं चोरीला गेलं होतं आणि सगळं घर खणलेलं वगैरे होतं. आणि मग एक तर लोकांच्या घरात लोक मरत होती आणि असे वर्णनं आहेत की स्मशानात माणसाला पोचवायला गेल्यावर पोचवायला जाणाऱ्यांपैकी एकाच्या काखेला गाठ येते आणि एकाला पोचवलं की दुसरा माणूस घरी तयार होता. आणि त्यावेळची जी वर्णनं आहेत त्यानुसार लोक खांद्यावरनं ओंकारेश्वराला नेणं आणि त्यांचं दहन करणं हे लोकांना शक्य झालं नाही. लोक कंटाळली आणि त्यामुळे लोक घराबाहेर प्रेत सोडून नेणे, झाडावर प्रेत सोडून नेणे, प्रेत पुरणे असे प्रकार चालू झाले. आणि त्यावेळेस केसरीच्या लेखात असं म्हणलं होतं की पुण्यामध्ये माणुसकी, दया, माया, प्रेम आणि नाती राहिली नाही. तर आजच्या तुलनेत ते बघितलं की खूप रेवल वाटतं आपल्याला. अहिताग्नी राजवाड्यांचं आत्मचरित्र आहे, त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की जरा जरी ताप आला तरी ॲडमिट करायचं. तर त्यांनी लिहिलं की पुण्याच्या पूर्व भागामध्ये एक डॉक्टर होता आणि तो सर्टिफिकेट द्यायचा. तर त्यांनी त्यांच्या मुलीला जी 12-13 वर्षाची किंवा 10 वर्षाच्या आसपास होती खांद्यावर घेतलं. रात्री पहारा चुकून लपत तिथे गेले. त्या डॉक्टरनी अर्धं दार उघडलं, 5 रुपये घेतले आणि सर्टिफिकेट दिलं आणि यांनी घरी येऊन बघितलं तर ते डेथ सर्टिफिकेट. तर अहिताग्नी जे फिटनेसचं सर्टिफिकेट ते डेथ सर्टिफिकेट होतं घेऊन आले ते. आणि त्यावेळच्या पुणेकरांनी खूप वाईट हाल भोगले की घराला फ्लोरिंग्स नव्हती, त्यामुळे सारवलेलं घर, त्यातनं येणारी ओल, आजच्यासारखी ड्रेनेज सिस्टीम नव्हती, संपर्काची साधनं नव्हती. म्हणजे आज आपण तात्काळ सांगू शकतो, फोन करू शकतो डॉक्टरला, त्यावेळेस संपर्काची कुठलीही साधनं नव्हती. आज आपल्याला मशीन्समुळे कळतंय किंवा पुढारलेली जी वैद्यकीय प्रणाली आहे त्यामुळे कळतंय, पण त्यावेळेस ती नव्हती. ताप आला की माणूस कळायच्या आत जायचा आणि त्या तुलनेमध्ये आज जरी आपण दहशतीच्या छायेत असलो आणि एपिडेमिकमध्ये जात असलो तरी आज आपले कष्ट खूप कमी आहेत आणि जेवढ्या लोकांना लागण होते त्या तुलनेत डेथ रेट पण खूप कमी आहे. आणि सरकारने सुद्धा खूप चांगली पावलं उचलली आहेत. विशेषतः त्यावेळेस जे घरं खणायचे आणि जाळून टाकायचे ते खूप अत्याचार होते आणि त्या तुलनेत आपण आज फारच सुखी आहोत आणि हेही दिवस जातील, आपला बाप्पा घालवेल.
आणि आपण त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. खरंच म्हणजे हे सगळं ऐकून म्हणजे अंगावर काटा येतं की म्हणजे काही झालं असेल नसेल तरीसुद्धा उचलून तुम्ही मी आता आपण जसं एक हॉस्पिटल आणि आयसोलेशन कॅम्प म्हणतो तसंच स्वारगेट आणि संगमावरचं हॉस्पिटल भीषण आहे आणि सगळं हे अशा परिस्थितीमध्ये की जिथे लॉजिस्टिक्स आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. संगमावरचं नायडू हॉस्पिटल हे त्याच जागेवर आहे. तेव्हापासून ते आहे. आणि याविषयी टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिकामध्ये एक आठवण आहे की टिळक त्यांच्या मुलाला खांद्यावर ठेवून रात्री फिरवत होते, त्याला ताप आला होता आणि टिळकांचा नातेवाईक होता, तो म्हणला मला द्या आता मी घेतो. तर त्याने खांद्यावर घेतला, तो टिळकांना म्हणला हा गेलेला आहे. टिळक म्हणले मला माहिती आहे त्याची आई झोपली आहे, तिची झोपमोड करू नको, ती उठली की सांग. तर हे एवढे टिळक धैर्यवान होते की स्वतःचा मुलगा जाऊन सुद्धा ते म्हणले आई उठल्यावर तिला सांग म्हणून. तर असंही धैर्य असलेली माणसं हे टिळकांना तर कोण ओळखत नाही, पण स्वतःवर आलेली आणि राष्ट्रावर आलेली संकटंसुद्धा ज्यांनी पुरवली ते या व्यक्तिगत संकटाने सुद्धा त्या ठिकाणी खचलेले नव्हते. नाही आणि त्या तुम्ही आता म्हणलं म्हणजे परत एकदा आम्ही ही खूप डिस्टर्ब करणारी आठवण आहे की असं ही विचारही करू शकाल स्वतःचा रोजचा मुलगा आहे आणि म्हणजे प्लेगनी त्या काळात कोणाला सोडलं नाही, जसं कोरोनाही सोडत नाही, लहान थोर सगळ्यांना होत होता. एपिडेमिक या तशाच असतात आणि प्लेगची एपिडेमिक तशी होती. पण त्यावेळेचं सुदैव असं की ती 2 महिन्यात संपली. पण त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये म्हणजे त्यानंतर या सगळ्या अत्याचारामुळे चाफेकरांनी गोळ्या घातल्या नारायणला 22 जूनला आणि त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये प्लेग केला. पण पटकीची साथ आली आणि पुणेकर त्याला सुद्धा बळी पडले. पण 2 महिनेच प्लेग टिकल्यामुळे त्या 2 महिन्यात लोक मेली ती मेली आणि नंतर पुणेकर शहाणे झाले. प्लेगवर काही औषध नसल्यामुळे उंदीर दिसायला लागले की घरं सोडायची आणि गावाबाहेर जाऊन म्हणजे फर्ग्युसन कॉलेज किंवा त्याला आमराई कॅम्प असं म्हणतात आणि त्या आमराई कॅम्पमध्ये टिळक आणि आगरकरांना सुद्धा जाऊन राहायची सोय वेळ आलेली होती. तिथे कॉर्पोरेशननी झोपड्या उभारल्या होत्या आणि त्या झोपड्यांवर त्या काळात सुद्धा ते कर घेत असत. बरं. तर सरकार कर कधी सोडत नाही असा तेव्हाचा आणि आजचा आपला अनुभव आहे की आपल्याला काही झालं तरी तुम्हाला कर भरावे लागतात. नाही साहजिक आहे. ही एक वेगळीच आठवण आहे की कितीही भीषण परिस्थिती असली तरी शेवटी पण एका दृष्टीने मी म्हणेन की कर घेणं कारण कर हे एकच उत्पन्न स्त्रोत सरकारचं त्याच्यामुळे कदाचित ती जरी आपल्याला वाटत असते की भावना शून्यता असली तरी कदाचित ती काळाची गरजही असेल. नाहीतर पण या सगळ्या काळात लोकांचे उद्योगधंदे बंद झाले नव्हते. प्लेगच्या काळात संचारबंदी नव्हती जी आता आली आहे आणि आजकालच्या वेळेत तेव्हा उद्योगधंदेही नसतील. पण नंतर काय व्हायला लागलं, ऑगस्ट ते फेब्रुवारी पुढच्या वर्षांमध्ये पुणे हे बंद असायचं. लोकांच्या घराला कुलप, सगळ्या आळ्या रिकाम्या म्हणजे सगळ्या लेन्स आपण जे म्हणतो गौरी आळी किंवा वाड्या त्या सगळ्या रिकाम्या. लोक सगळी गावाबाहेर राहिला कारण प्लेगपासून वाचण्याचा तो एकमेव मार्ग होता आणि त्यामुळे त्या काळच्या पुण्याच्या पेठांमध्ये तो 24 तास कर्फ्यू होता एका पद्धतीने. कारण लोक राहायचीच नाही कारण घरात ग्राउंड फ्लोअरला उंदीर यायचे आणि उंदीर आले की सुरुवात प्लेगला. आणि ती शहाणी झाल्यामुळे पुढच्या काळामध्ये जे काही डेथ होत्या त्या कमी कमी होत गेल्या. पण आता आपण घरं सोडून जाऊ शकत नाही आणि एवढी लोकसंख्या कुठं जाऊन राहणार हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे काळजी घेत राहणं हाच एक उपाय आहे. पण एक साधर्म्य आपण बघतो म्हणजे 2 साधर्म्य तुम्ही आता म्हटलं तसं काही प्रमाणावर सगळं नाही म्हणजे दुर्दैवाने त्याही वेळेला हा जो प्रसार होता प्लेगचा तो रविवार पेठेमध्ये झाला. याही वेळेला दुर्दैवाने आपण बघितलं तर कोरोनाचा जो हॉटस्पॉट होता पहिला तोही भवानी पेठेमध्ये सुरू झाला. दुर्दैवाने साधर्म्य पण तो एक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की लोक राहायचेच नाही. आता ही परिस्थिती खरंच यावेळेला शक्य नव्हती पण जे कॉर्पोरेशननी यावेळेला म्हणजे महानगरपालिकेने जो करण्याचा प्रयत्न केला की तिथल्या लोकांना कमीत कमी प्रसाराकडून उचलून थोड्या कॅम्प्सला शिफ्ट करणे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तर थोड्याफार प्रमाणाचं साधर्म्य दिसतं. एपिडेमिक संसर्ग आहे त्यामुळे ते वाचण्यापासून तोच उपाय आहे. त्यानंतर गंभीर परिस्थिती जी आली ती 1917-18ला आली होती. अगदी आजच्यासारखी परिस्थिती होती. 17 सालच्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आहे की पुण्यामध्ये यापुढे सार्वजनिक सभा कार्यक्रम चित्रपट नव्हते, नाटकं वगैरे सगळं बंद होईल. ती वेळ होती फ्ल्यूची 1917ला आणि त्या फ्ल्यूमुळे सुद्धा लोक मरायला लागली. पण पुण्यामध्ये त्या काळातही पटकी किंवा इतरही फार मोठ्या प्रमाणामध्ये रोग होते आणि लोक मरतच होती अशी तशी. पण त्यात फ्ल्यूच्या साथीची भर पडली आणि पुढे मागे आपण स्पॅनिश फ्ल्यू ज्याला म्हटलं जातं पुढे मागे लोक फ्ल्यूला सरावली, इम्यून झाली आणि त्यामुळे आता फ्ल्यू आली तर आपल्याला काही भीती वाटत नाही. आपण एक 2-4 दिवसात औषध घेऊन बरे होतो.
कदाचित करोनाबाबत पण भविष्यात असं होईल. 57-58 साली परत फ्लूची फार मोठी साथ आली होती आणि त्यावेळेच्या शाळेतल्या ज्या कविता होत्या की कुठल्या गोळ्या घ्या हे मुलांना कवितांमधनं सांगितलेलं होतं आणि आजही जी लोक त्यावेळेस शाळेत होती त्यांना त्या कविता आठवतात. तर पुण्यावर आलेले हे मोठे एपिडेमिक हे आहेत. परंतु ब्रिटिश यायच्या आधी काय साथीचे रोग आले होते आणि काय अवस्था होती हे मात्र आपल्याला कळत नाही, त्याच्या नोंदी नाहीत. त्याची 2-3 कारणं अशी आहेत की त्यावेळी जी लोकसंख्या खूपच कमी होती आणि एक बेनिंजर नावाचे अमेरिकन आर्किटेक्ट पुण्यात खूप वर्ष आहेत, त्यांनी असं लिहिलं आहे की नानासाहेब पेशव्याच्या काळात पुण्याची लोकसंख्या 75,000 होती, जी फ्लोरिडाची पण नव्हती. लंडन नंतर सगळ्यात मोठं शहर हे पुणे होतं. पण 1825, 1830 किंवा 1850चे मी धायरी गावचे कागद बघितलेत, त्या धायरीची लोकसंख्या 139 होती फक्त. आणि त्यामुळे या एपिडेमिकचा तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या काळात प्रसार झाला नव्हता. पुणे हे तेव्हापासनं आजच्या भाषेत मेट्रोपोलिस होतं, प्रचंड मोठं शहर होतं. ब्रिटिशांच्या काळात शुक्रवार पेठेची लोकसंख्या 10,000 होती. वस्तुतः मराठी राज्य गेल्यावर पुणे खूप लोक सोडून गेली, कारण मराठी राज्य असताना सुईपासनं हत्ती विकणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना इथं रोजगार होता. की हाती महल म्हणून एक रविवार पेठेमध्ये भाग आहे आणि त्याविषयी अशी नोंद आहे, ब्रिटिशांनी तो एका व्यक्तीला दिला आणि त्याविषयी अशी नोंद आहे की पेशव्यांचे हत्ती इथे बांधले जात, आता इसम मजकूर येथे म्हशी बांधतात. म्हणजे राज्यसत्ता आणि राज्यलक्ष्मी गेली की त्या शहरातला पैसा आणि सत्ता कशी जाती याचं हे अत्यंत मोठं उदाहरण आहे. जोपर्यंत इथं मराठी सत्ता होती तोपर्यंत सुईपासनं हत्ती विकणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना मोठा रोजगार होता. तो कमी झाला तरीसुद्धा ब्रिटिशांच्या काळात शुक्रवार पेठेत 10,000 लोक होती. पुणे हे मोठं शहर होतं. 1750 नंतर वगैरे झालं असेल. आणि जुन्या काळात एपिडेमिक ज्या पसरल्या नाहीत त्यात कमी लोकसंख्या असणे हा सुद्धा एक मोठा प्रामुख्याने सो हे झालं आपल्याकडे एपिडेमिक आणि या सगळ्या साथींच्या रोगांमुळे झालेले आपल्या पुणे शहरावरचे जे आघात. दुसरी एक आठवण तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये आणि लेखांमध्ये आणि बाकीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगता ती प्रामुख्याने आहे की 1965 साली जेव्हा गणेशोत्सवात ऐन गणेशोत्सवामध्ये कर्फ्यू लागला आणि त्याच वेळेला भारत पाकिस्तान युद्धाचे सुद्धा सावट होतं. त्याच्या बाबतीत काही 1965 साली ज्या दिवशी गणपती बसले त्या दिवशी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. प्रत्यक्षामध्ये काही जण मिलिटरी एक्सपर्ट आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की त्या गोष्टी आधी घडलेल्या असतात, लोकांना नंतर सांगवल्या जातात. पण काही असो, ती वार्ता पुण्यावर त्या दिवशी येऊन धडकली आणि त्याच दिवशी पुण्यात एक अत्यंत मोठी दुर्घटना झाली होती मंडईत, ती सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे पुण्यात प्रचंड मोठी दंगल चालू झाली आणि दंगल चालू झाल्यावर मग पुण्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आणि पूर्व भागात पुण्यात कर्फ्यू होता आणि युद्ध चालू झाल्यामुळे ब्लॅकआउट होतं आणि त्यामुळे संध्याकाळी 4 नंतर मांडव झाकून घ्यायचा, दिवे तर राहिलेच नाही पाहिजेत. आजच्या पिढीला ब्लॅकआउट म्हणजे काय माहिती नसेल की सरकार असा एक आदेश काढत असे की सगळ्यांनी सगळीकडचे दारातले दिवे गव्हर्नमेंट घालवेल आणि दारात दिवेच नव्हते. 62 साली दिवेच नव्हते, पण घरातले दिवे घालवायचे. तुम्ही तेलाचा दिवा पण लावायचा नाही किंवा तुमच्या खिडक्याच्या काचांवर ब्राऊन किंवा ब्लॅक पेपर लावायचे की जेणेकरून घरातला प्रकाश रात्री बाहेर नाही आला पाहिजे. तुमच्या शहरावर बॉम्बिंग होऊ नये म्हणून ती काळजी होती. आता ब्लॅकआउट वगैरे सगळे विषय संपलेले आहेत. 71 साली शेवटचा ब्लॅकआउट झाल्याचा मला आठवतं आहे. त्यावेळेस माझं वय 3 होतं आणि रात्री अंधारात मला कोणीतरी घरात घेऊन गेलं एवढं मला आठवतं आहे. 65 साली युद्ध चालू झाल्यामुळे ब्लॅकआउट, दंगलीमुळे कर्फ्यू, अशी गणेशोत्सवभर पूर्ण परिस्थिती होती. आणि तेव्हा असं सांगितलं की अनंत चतुर्दशीची मिरवणूक 4 वाजायच्या आत संपायची दुपारी. आणि 66 सालापासून मी जे बघितले त्यात अनंत चतुर्दशीची मिरवणूक कधीही रात्री 12 नंतर संपलेली नाही. रात्री 12 नंतर संपलेली नाही. 66 सालानंतर कायम दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय बघितलेला आहे. 65 हे शेवटचं साल होतं सूर्यास्ताच्या आधी मिरवणूक संपवायचं, कारण तशी सूचना होती. युद्ध चालू होतं, सगळीकडे वातावरण टेन्स होतं आणि कर्फ्यू होता, लोकांना बाहेर पडायला बंदी होती. दंगल मात्र काही काळात पोलिसांनी आटोक्यात आणली होती कर्फ्यूमुळे. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मिरवणूक निघाली तेव्हा सगळीकडे जय जवान जय किसान, नंतर रक्तदान करा असे बोर्ड होते. आपण ऐन मिरवणुकीत
भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या बातम्या आल्या. त्यावेळी ब्रेकिंग न्यूज नव्हत्या, पण जी काही जणांना आठवत असेल की तात्काळ निघणारी वर्तमानपत्र होती, त्यांनी त्या बातम्या आणल्या आणि मिरवणुकीतलं सगळं वातावरणच बदलून गेलं. बाप्पानी तो बसलेला असताना जे संकट आलं होतं ते जाताना तो घेऊन गेला. त्याच्याबरोबर घेऊन गेला. पुण्यातला कर्फ्यू उठला आणि भारताने नेहमीप्रमाणे जाता जाता एक पाकिस्तानवर विजय मिळवला होता. अशी ती 65 सालच्या गणपती उत्सवातली आठवण आहे की जे 10 दिवस गणपती उत्सवातले टेन्स गेले तो अजून एक गणेशोत्सव. म्हणजे हे परत एकदा तेच सांगतो, म्हणजे एपिडेमिक साथीचे रोग असले किंवा कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी देशाने काय किंवा पुणेकरांनी सुद्धा जिथे गणेशोत्सव इतका ऐतिहासिक आणि वैभवशाली असतो तो तेवढ्याच उत्साहाने केला. पण ज्यावेळेला गरज आली आणि ज्यावेळेला तुमचा उत्साह तुम्हाला कंट्रोल करायचा लागला त्यावेळेला त्यांनी तो केला, तो समजूतदारपणा दाखवला. आणि याही वर्षी आपण बघतो पुण्यामध्ये इवन 500च्या वेळेस 12 जुलैच्या 12 तारखेला पूर आला होता. लोकांची घरं पडली, पण पुढे 2 महिन्यात लोकांनी घरी गणपती बसवले होते, मंडळांनी गणपती बसवले होते. पुणेकर गणपती उत्सव, पुणेकर काय महाराष्ट्रात आता जगामध्ये गणपती उत्सव थांबणार नाही. काही होऊ दे, गणपती बसेलच. आरास किती मोठी असेल, मिरवणूक किती मोठी असेल हे त्या वेळच्या परिस्थितीवर ठरेल, पण गणपतीची ही उपासना आणि गणपतीचं हे व्रत अजिबात कधीही थांबणार नाही. अगदी 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 मान्य आहे. आय थिंक पुणेकरांना तेवढंच आपण सांगू शकतो याद्वारे. दुसरं एक अजून एक विषय असं होता की आत्ता जे आपण याच परिस्थितीत बघतो आणि तुम्ही पण म्हटलात की नानासाहेब पेशव्यांच्या काळात त्यांनी पहिले पोलीस दल स्थापन केलं. तर त्यावेळेला आपण जर 18व्या शतकामध्ये जर बघितलं तर कशी रचना होती, म्हणजे आत्ताचं पोलीस प्रशासन आणि त्यावेळेच्या पोलीस प्रशासन खूपच फरक असेल. कारण आत्ता लोकसंख्येमध्ये किंवा बाकीच्या आपण म्हणून चोरी गुन्हे आणि या सगळ्या प्रकारामध्ये बदल झाले, पण एक साधारण काही कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला माधवराव पेशव्यांनी ते चालू केलं पोलीस दल. आणि त्याचे पहिले कोतवाल जे होते, कोतवाल हा पुण्याच्या पोलीस दलाचा प्रमुख असे आणि त्यांचं नाव होतं बाळाजी केतकर. हे दक्षिणमुखी मारुतीशी जे कीटक संग्रहालय आहे म्हणजे पूर्वी होतं त्यांचे ते पूर्वज. आणि हे 3.5 वर्ष कोतवाल होते. त्यांचा शिक्का पण मी बघितलेला आहे. आणि कोतवालाकडे जी कामं होती त्यात एकाने दुसऱ्याला घर विकलं की त्याची रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे करायला लागायचं. 10 ते 11% टॅक्स द्यायला लागायचा घराच्या किमतीवर. बाजारातली वजनं मापं ती नीट आहेत की नाही हे कोतवालालाच बघायला लागत असे. त्या काळामध्ये एक ब्राह्मण समाज सोडला तर बाकी सर्व समाजात दुसरं लग्न होत असे. आणि ते दुसरं लग्न जे आहे त्याबद्दल दाम म्हणजे दुसरं लग्न आणि दाम म्हणजे पैसा, पाटदाम नावाचा कर भरायला लागत असे. तो कोतवालाकडे जमा करायला लागत असे. कोतवालीचे सगळे त्या काळचे जमा खर्चाचे कागद आपल्याला पेशवे दफ्तरला बघायला मिळतात. आणि ड्रेनेज सिस्टीम कोतवालाकडे होती. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. त्याच्या व्यतिरिक्त गुन्हेगारी होतीच होती. आणि शिपाई होते. मुख्य हळूहळू सगळ्या पेठ्यांमध्ये चावड्या बसवल्या गेल्या. सर्व गुन्हेगारांना रात्री कंपल्सरी चावडीवर झोपायला लागायचं. म्हणजे जे ज्यांच्यावरती आरोप गुन्हे आहेत त्यांनी यायचं नाही, चावडीवर झोपायचं. म्हणजे आपण म्हणतो सध्याचं जे की दररोजची हजेरी लावणे, तुम्ही चावडीवरच झोपायचं. बाकी शहरामध्ये त्यामुळे गुन्हेगार रात्री डोळ्यासमोरच असायचे. आणि एल्फिन्स्टननी असं लिहिलेलं आहे की पुण्याची जी कोतवाली होती ती अत्यंत सक्षम होती आणि त्यामुळे त्या काळात दरोडे, खून आणि बलात्कार असे गुन्हे झाल्याचं दिसून येत. इतका कोतवालाचा धाक होता. आणि मी जे कोतवालीचे रुमाल बघितलेत ते मी बारकाईने बघितलेत. त्यात मला कोणाचे हातपाय तोडणे किंवा कोणाला हत्तीच्या पायाखाली देणे असे गुन्हे बघायला मिळाले नाहीत. कदाचित ते हायर अथॉरिटीकडे जात असावेत. आणि जसं मराठी राज्य संपलं तसा फौजदार म्हणजे ताबडतोब फौजदार हा पुण्याचा मुख्य पोलीस अधिकारी झाला. आणि त्याचं मुख्यालय फरासखाना हे होतं. पहिले फौजदार आहेत, पहिल्या 22 फौजदारांची नावं उपलब्ध आहेत की मी लिहून घेतली आहेत. पण मला अत्यंत आश्चर्य वाटलं की पहिल्या फौजदारांचं आडनाव घाटगे असं होतं. त्यांचं अख्खं नाव आहे माझ्याकडे लिहिलेलं. म्हणजे मला वाटलं होतं की ब्रिटिश माणूस येईल, पण पहिले फौजदार आपले मराठी होते. त्यांनी फरासखान्याला चार्ज घेतला आणि 47 साली मात्र फरासखान्याचा चार्ज युरोपियन व्यक्तीकडनं मराठी व्यक्तीकडे आले. रंजक आहे, फार रंजक आहे. आणि पण एक विशेष वाटलं मला की याच्यामध्ये आत्ता पोलिसांची जी एक कार्यपद्धती नाही पण एक त्यांचा जो त्यांची काम करण्याचे जे काय म्हणू आपण त्याला विषय जे आहे
ते फार लिमिटेड आहे. आता त्यांचं काम जे आहे गुन्हेगारी बंदोबस्त या गोष्टी, पण तुम्ही आता म्हटलं तसं की त्यावेळेची जी कोतवालांची जबाबदारी होती ती फार अगदी भरपूर म्हणजे दुसऱ्या लग्नाचं कर घेण्यापासून ते त्याचं कारण असं आलं की 1856-57ला पुण्यात नगरपालिका स्थापन झाली आणि मग ड्रेनेज आणि रजिस्ट्रेशन आणि इतर सर्व गोष्टी कामं त्यांच्याकडे त्या बरं प्रशासनाकडे गेली आणि पोलिसांकडे फक्त गुन्हे वगैरे हा अर्ली ब्रिटिश पिरियडमधले सुद्धा पोलिसांचे रेकॉर्ड्स खूप उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा गमतीचे आहेत की फरासखान्यामध्ये फ्लोरिंग जे होतं ते सारवलं जायचं आणि फरासखान्यातल्या पोलिसांनी वरच्या ब्रिटिशांना सांगितलं किंवा त्यांच्या ब्रिटिशच लोक होती की 1 रुपयाचं शेण लागतं महिन्याला, तेव्हा सोनं 15 रुपये तोळा होतं, तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे सँक्शन करा. तर ते म्हणले जप्तीची जी जनावरं आहेत त्यांच्या शेणाने सारवत जा, 1 रुपया कशाला पाहिजे तुम्हाला. पण फरासखान्यात सुद्धा जप्तीची जनावरं ब्रिटिशांना पोलिसांना सांभाळायला लागायची आणि पुढे सुद्धा अशा काही गोष्टी की जे आता पोलिसांची डोकेदुखी राहिली नाही त्या मात्र ब्रिटिश काळात सुद्धा आपल्या पोलिसांना करायला लागत होत्या. म्हणजे त्या काळात म्हशी बांधल्या जायच्या. आता आपण बघतो 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स समोर पोलीस स्टेशनच्या असतं. पण फार रंजक आहे हे सगळं विशेष आहे. पण बघितलं म्हणजे हे सगळं इव्हॉल्व्ह झालं म्हणजे जसं आपण पुढे काळानुरूप बदलत गेलं. सो तसंच म्हणजे जसं आपण म्हटलं की एपिडेमिकचे असतील, गणेशोत्सवाचे इम्पॅक्ट असतील किंवा आता आपण बोलतो तसं पोलीस प्रशासन असेल, तसं विरंगुळ्याची काही ठिकाणं पुण्यामध्ये आपण त्यावेळेला असतील. आत्तासुद्धा आपण बघतो वेगवेगळ्या बागा आहेत. काही भागातल्या काही आपण म्हणू की जे राज्यकर्ते होते त्यांचे सरदार किंवा त्यांचे स्वतःच्या मालकीचे असतील, काही पब्लिक प्लेसेस होत्या. सो असं काही 2-3 प्रामुख्याने जे आपल्या या मध्य भागामध्ये पुणे शहराच्या असतील त्याच्याविषयी काही वैशिष्ट्य. आज बागा म्हणल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतं की व्यवस्थित लॉन असेल, हॉर्टिकल्चर असेल, तर त्या बागा तशा नव्हत्या. पेशव्यांच्या ज्या ज्या बागा आहेत त्याचे मी सगळे कागद बघितलेले आहेत. मग त्यातली त्या बागांची नावं सुद्धा ताईचा, माईचा, बाईचा, मोतीबाग, बंगलाबाग, हिराबाग अशी भरपूर नावं आहेत. पण या बागा मक्त्यांनी देऊन त्यात कडधान्याचं उत्पन्न पण काढले. म्हणजे ते सॉर्ट ऑफ शेत्यासारखी होत्या आणि त्या ठिकाणी फुलं लावत असत, फळं लावत असत. जी काही आकडेवारी आहे ती प्रचंड आहे. म्हणजे 1,07,000 नारळाची रोपं करायचा मक्ता पेशव्यांनी एकाला दिलेला. हा फक्त एक मक्ता आहे आणि ती पुण्यात रोपं कुठं करायची हे पण दिलेलं आहे. एवढं नाही आहे तर त्या मक्त्यात झाड लावलं की नाही, त्याच्या भोवती बांबूचं कंपाऊंड केलं की नाही, ते झाड गुरं खातायत का, त्याला पाणी घालतायत का, हे बघण्यासाठी सुद्धा एक माणूस नेमलेला आहे. तो मक्ता वेगळा आहे. तो कारकून म्हणजे लावली, फोटो काढला, विषय संपला असं नाही. जेव्हा इंग्लिश राज्य चालू झालं तेव्हा दुसऱ्या बाजीरावचा शुक्रवार वाडा म्हणून होता. तिथे जवळजवळ 1,00,000 आंबे पेशव्यांनी आजूबाजूला लावलेल्या बागांमधनं आणून ब्रिटिशांनी शुक्रवार वाड्यात उतरवल्याची नोंद आहे. तर इतक्या प्रचंड प्रमाणात पेशव्यांनी निरनिराळी झाडं इथे लावून घेतली होती. पण बागा म्हणल्यावर आज आपल्या जे डोळ्यासमोर येतं तशा या बागा नव्हत्या. परंतु बागेत जाऊन राहणे हा 100% विरंगुळा होता आणि पेशवे निरनिराळ्या बागांमध्ये जाऊन त्यांनी मुक्काम केल्याचे विशेषतः बाजीराव पेशव्याच्या त्यांनी नोंदी बघितलेल्या आहेत. परंतु वर्षभरात होणारे, प्रत्येक महिन्यात होणारे जे सण आहेत ते जास्त करमणुकीचं होते. ते मंगळागौर असेल, नागपंचमी असेल, गणपती उत्सव तर सगळ्यांकडे पेशव्यांमुळे सगळ्या सरदारांकडे फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. मग कीर्तनं व्हायची, नाच व्हायचा, ललित व्हायचं. ज्या ललित आपल्याला कुठं दिसत नाही. मंत्रजागर व्हायचा, मोठी मिरवणूक निघायची. म्हणजे ललित थोडा प्रेक्षकांना, कारण मलाही ललित हा कीर्तन किंवा तत्सम त्याच प्रकारचाच एक भाग आहे. आणि खर्च किती व्हायचा तर शनिवार वाड्यापासून नदीवर जाईस्तोवर 70 रुपयाचा गुलाल उधळलाय, जेव्हा सोनं 15 रुपये तोळा. 70 रुपयाचा गुलाल उधळलाय. आणि 60 रुपये शेर केशर होतं, तर 10 शेर केशर उधळले केशर. हो, उधळले केशर. तर ते मला, माझी आपली मध्यमवर्गीय म्हटलं मी असं तर वेचून घरी नेत असतं. पण एवढं महाग केशर असून सुद्धा ते गणपतीसमोर उधळलेलं आहे. आणि दुसरा बाजीराव जेव्हा ब्रह्मावर्ताला गेला तेव्हा तो 121 तोळ्याचा गणपती बसवायचा आणि त्याच्या भोवताली 121 गणपती बसवायचा आणि ते 121 गणपती 1.5 दिवसांनी विसर्जन व्हायचं. तर हे सगळं बघायला सामान्य माणूस तेव्हा येत असणार. सरदारांचे अत्यंत मोठे असे गणपती उत्सव होत असत. आणि पुण्यामध्ये एका ठिकाणी केवळ वाड्याला आरसे महाल आहे, तिथे गणपती उत्सव खूप चांगला साजरा होईल
म्हणून दुसऱ्या सरदारांनी तो वाडा विकत घेतल्याची नोंद आहे. त्याचे डिटेल्स मी सांगत नाही, कारण मी माझं लिखाण आणि माझ्या भाषणातनं पुस्तकं तयार होतात असं माझ्या दृष्टोत्पत्ती झालेलं आहे. ते जिज्ञासू भेटले तर मी डिटेल्स सगळे देईन. नक्की नक्की. आणि केवळ गणपती उत्सवासाठी वाडा विकत घेतला अशा सुद्धा पुण्यामध्ये नोंदी आहेत. त्यामुळे गणपती उत्सवाविषयी किती प्रेम किंवा ते किती स्टेटस होतं आणि स्टेटस सिम्बॉल. याच्याबरोबर पुण्यामध्ये ज्या कलावंतिणी आहेत, म्हणजे कलावंतीण हा शब्द मी आवर्जून सांगतो, त्या देहविक्रय करत नसत. देहविक्रयाची पद्धत आपल्याकडे ब्रिटिशांपासून दिसायला लागते. मगाशी म्हटलं तसं शुक्रवार पेठेचे रुमाल मी बारकाईने बघितले. कलावंतिणी होत्या, त्यांची मोठी मोठी घरं होती, त्या श्रीमंत होत्या, त्या सरसकट वस्तीत राहत होत्या, म्हणजे सामान्य वस्तीत बाकी. कारण ती जी तेव्हा त्याला खानेसुमारी म्हणतात. खाना म्हणजे घर आणि शुमार कर्तन म्हणजे मोजणे, घरं मोजायची. आणि मग त्यात कसं लिहिलेलं असतं की जोगेश्वरी आहे, त्याच्या पलीकडे पुस्तकाची दुकान आहेत, असे ओळीनी लिहिलेलं असतं. तर त्या कलावंतिणी शेजारी नॉर्मल लोक राहत होती. त्या कलावंतिणी देहविक्रय करत नव्हत्या. पण ब्रिटिश काळामध्ये सुद्धा कलावंतिणींकडे आधीच पुणे गुलजार नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे पुण्यावर, तुम्ही बघा. त्या ठिकाणी उत्तम गाणी कोण म्हणायच्या आणि ते ऐकायला कोण मोठी लोक जायची हे पण तुम्हाला कळेल. आता तो सगळा संदर्भ बदलला आहे, पण कलावंतिनी सुद्धा, हे परत एकदा सांगतो, देहविक्रय त्या करत नसत, त्या खरोखर कलाकार होत्या. त्यांच्याकडे सुद्धा पुण्यात मोठ्या थाटावर गणपती उत्सव होत असते. आणि याविषयी ज्ञानप्रकाशनी एक गमतीची असं लिहिलं आहे की कलावंतिणीच्या माडीवर जाऊन अत्तराचे दिवे लावायचे, पण स्वतःच्या घरच्या गणपतीला तेल लावायचं नाही, अशी काही लोकांमधनं दिसून येतं. आता हे वाचकांचं पत्र होतं आणि ते तेव्हापासून तशी लोक आहेत. हो, पण हे विशेष की त्यांना तो दर्जा होता, सामान्य नागरिकांच्या त्या राहत होत्या. आणि घरांच्या ज्या किमती आहेत त्यानुसार अत्यंत मोठी घरं त्यांची होती. म्हणजे घरांच्या किमती 50 रुपयापासून 5,000पर्यंत तेव्हा दिसून येतात. यांची 3-3, 4-4 हजार रुपयाची घरं होती. सोनं 15 रुपये तोळा असतं. पण मग ह्याला आपण असं म्हणू की राजाश्रय कलेला किंवा मोठ्या लोकांचा जो एक प्रतिष्ठित व्यक्तींचा त्याला आश्रय होता. आणि हे ब्रिटिश पिरियडमधल्या नोंदी आहे. ब्रिटिश म्हणजे सरकारी हे गेलं तरी लोकांचा कलेला आश्रय होता. फार फार रंजक आहे. आपण आता बोलताना अगदी साथीच्या रोगापासून इव्हन तुम्हाला सांगतो, 12 इमाम समोर एक मशीद आहे, ती एका कलाकार बाईने पुण्यात शुक्रवार कलावंतिणींपैकी ते पूर्णपणे या शहराचं एक एकरूप होऊन गेलेल्या होत्या. त्या काही फक्त त्या कला सादर करण्यासाठी असं नाही, एकंदर त्यांचं. पण देहविक्रय पुण्यात नव्हता. सो या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादी एवढा अभ्यास करताना किंवा इतिहास संशोधन मंडळामध्ये काम करताना आणि इतर ठिकाणी इतर सगळ्या संशोधकांची तुम्ही जेव्हा भेटताना काही एक अशी विशेष गोष्ट आहे का की पुण्याविषयी एक गोष्ट अशी की जी खूप अभिमानाची, आणि एखादी अशी गोष्ट की कदाचित ती आपल्या इथे की आपण विसरून जाऊ शकतो, की आपल्याला हा इतिहास नसता तर कदाचित बरं झालं असतं? हा इतिहास नसता तर बरं झालं असतं असं मला तरी काही आढळत नाही. कदाचित मी असं म्हणल्यावर पुण्यामध्ये जी काही 200 वर्षापूर्वी लोक झाली त्यांच्याविषयी अनेक डोळ्यासमोर येतील. परंतु त्यांनी जर का खूप इतिहास वाचला तर त्यांना लक्षात येईल की त्यावेळी सार्वजनिक आयुष्य असं होतं, त्या माणसाचं तसं होतं. पण अशी कुठली घटना घडली नाही की पुण्यामध्ये व्हायला नको होती. ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी जे केलं ते पुण्यात व्हायला नको होतं एवढंच मी म्हणेन. पण मी नेहमी विचार करतो की हे एक अद्भुत शहर आहे. तिथल्या हवेत, तिथल्या मातीत, तिथल्या पाण्यात काय आहे मला माहिती नाही, पण माणूस इथे राहायला लागला की तोही जागा सोडून जायला तयार होतो. त्याच्या 2-3 पिढ्या गेल्यावर त्याला म्हणलं अमेरिकेचा अध्यक्ष करतो, तो म्हणतो नाही मी आपला पुण्यातच राहतो. बाहेरगावून लोक आली की त्यांना काही वर्ष त्यांच्या गावाची आठवण येत असते, त्यांच्या गावाचं प्रेम असतं. आज फेसबुक असल्यामुळे ते दिसतं, पण त्यांना त्यांच्या गावाची ओढ राहत नाही. म्हणजे ते असं म्हणत नाहीत की मला दुर्दैवाने पुण्यात यायला लागलं आहे, कधी एकदा मी माझ्या गावाला जातो आणि सेटल होतो. यातली मॅक्झिमम लोक अनलेस त्यांच्या त्या गावामध्ये मोठ्या प्रॉपर्टी आहेत त्याही विकून लोक पुण्यात येतात. मला काही त्याबद्दल आक्षेप नाही, तेही पुणेकर होतात. कधीतरी माझेही पूर्वज कोकणात होते. जो पुण्यात राहतो आणि आमच्यासारखा खडूस होतो तो पुणेकर असतो.
पण मी हाच विचार करतो की या शहराच्या मातीमध्ये, हवेमध्ये आणि पाण्यामध्ये असं काय आहे की इथं आल्यावर माणूस हे शहर सोडून जात नाही आणि इथले सगळे अर्क 2-3 पिढ्यांनी त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये इथले सगळे अर्क उतरतातच. आणि या मातीने अनेकांना मोठं केलं, की पेशव्यांचं उदाहरण असेल, आत्र्यांचं उदाहरण असेल, किंबहुना इथे काहीतरी असं आहे की ती लोक इथं आल्यावर ते तर मोठे झालेच, पण या नगरीचं सुद्धा कल्याण झालं. की आचार्य अत्रे असतील, टिळक असतील, गडकरी असतील आणि अशी अनेक नावं घ्यावी तेवढी कमी आहेत पेशव्यांपासनं, की या मातीत आले, या हवेत आले आणि त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. त्यांनी त्याबरोबर हे शहर पण खूप मोठं केलं. असं कायम विचार करत राहावं आणि शोध करत राहावा अशी ही नगरी आहे. की असं काय आहे की आपलं काही असं शहर नाही की मोठ्या शहरांसारखा चकचकाट आहे, झगमगाट आहे, इथं खूप पैसे मिळतील, तुम्हाला इथं राहायला फुकट आहे, इथं कर नाही आहे, इथं खूप सुंदर बागा आहेत, इथं खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. असं पुण्यामध्ये काही नाही. पण पुणे हे खरोखर अद्भुत शहर आहे की इथं आलेला माणूस इथं रमतो आणि तो आणि त्याच्या पिढ्या कधी पुण्याबाहेर जाऊ असं म्हणत नाही. एक आणि आपल्या पुण्याचा मी म्हणेन की एक सर्वात अभिमानाचा भाग जो बऱ्याच लोकांना वाटतो की छत्रपतींचा जो पावन स्पर्श इथे झाला आणि त्यानंतर त्यांनी एक विश्वास दिला लोकांना सोन्याचा नांगर फिरवून. आणि लोक म्हणतात, आम्ही परवा पांडुरंग बलकवडे साहेबांशी बोलत होतो छत्रपतींविषयी, त्याला त्यांनी पण एक आठवण अशी सांगितली, ही जी दीपमाळ आपण जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर बघतो, तुम्हाला ऑफकोर्स याच्याविषयी जास्त नाही, असा विश्वास आहे त्यांचा की तिथूनच तो नांगराचा जो फाळ होता तो फिरवायला सुरुवात होऊन, कारण ही वेसीवरती होती आणि इथेच ती प्रक्रिया संपवली. असा एक मंदिराच्या विश्वासाचा पण विश्वास एक आहे. आता अर्थात त्याच्यावरती संशोधन हा वेगळा भाग आहे, पण एक विश्वास आहे हा. आणि दुसरी गोष्ट खूप अभिमानाची मला स्वतःला वाटते की एकेकाळी ही म्हणजे पूर्ण देशाची राजधानी होती. म्हणजे हा आपल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शनिवार वाडा आणि त्याचं जे वैभव होतं आणि तो पूर्ण जी काय आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक डायरेक्शन जी ती सगळी इथं व्हायची, त्याविषयी काही एक अत्युच्च कारण ही मला वाटतं की आपण या एका विषयावरती बोलून मग आपण आपला कार्यक्रम संपवू शकतो, संवाद संपवू. पण ही अत्युच्च एक गोष्ट आहे की जी आपण मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याला फार पुण्याविषयी प्रेम आहे, आपला दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु म्हटलं तसे जे अमेरिकन आर्किटेक्ट आहेत त्यांनी 1992-93ला टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक सिरीज केली होती आणि ते अमेरिकेतले आहेत. त्यांचे दृष्टिकोन, त्यांचा अभ्यास खूप वेगळा आहे. त्यांनी आपल्यापेक्षा जग जास्त बघितलं आहे आणि त्यांनी असं लिहिलं आहे की मगाशी सांगितलं तसं की पुण्या इतकी लोकसंख्या जगातल्या खूप कमी लोकांइतकी होती आणि त्यांनी लिहिलं की आर्थिक, लष्करी आणि राजकीय सत्ता पुण्यात एकवटलेली होती. आणि त्यांनी लिहिलं की डेथ ऑफ पुणे कधी झाली तर ते म्हणतात की 17 नोव्हेंबर 1817ला शनिवारवाड्याला युनियन जॅक लागला आणि पुण्याची डेथ झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी लिहिलं आहे की ब्रिटिशांनी ज्या कॉलनीज बसवल्या त्या पेशव्यांनी ज्या पेठा बसवल्या त्याची वीकर व्हर्जन होती. म्हणजे एक लेवल पेठा बसवणं हे भारी व्हर्जन होतं आणि त्यापेक्षा कमी दर्जाचं व्हर्जन हे ब्रिटिशांच्या कॉलनीज होत्या. आणि खूप जणांना रोजगार होता. बऱ्याचशा मराठी लोकांचं प्रोफेशन मुलुखगिरी होतं. बरोबर. सगळी लोक लढायला जात होती 13व्या वर्षापासून आणि त्या मराठी लोकांची ताकद आज हेतू हिमाचल पसरली होती. आणि एका इतिहासकारांनी लिहिलं आहे की जिथे मराठी घोड्यांच्या टापा पडल्या नाही, जिथे जिथे पडल्या ते सगळे भाग शांत झाले काश्मीर सोडून. म्हणजे मराठी लोक काश्मीरमध्ये गेली असती तर तिथे आज जो आहे तसा त्रास झाला नसता असं मराठी इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. एवढं मराठी लोकांनी कर्तृत्व गाजवलं होतं. शिंदे असतील, होळकर असतील, ते अटकेपर्यंत गेलेले होते आणि पूर्व, पश्चिम, उत्तर या सर्व भागात मराठी मनगटाचा अत्यंत मोठा धाक आणि दरारा होता. आणि नुसता एवढाच नाही तर त्यामुळे पश्चिमेकडणारी जी आक्रमणं होती ती मराठी लोक वर जाऊन बसल्यामुळे ती कायमची बंद झाली. एक जशी बोलू थोडं कमीच आहे, पण एक विषय अजून परत एक आठवला आता बोलताना की म्हणजे सुबत्ता होतीच आर्थिक, जसं तुम्ही म्हणला की सगळी शक्ती बराच काळ आपल्याकडे एकवटली होती आणि शहर खूप समृद्ध होतं. तसंच आणि समृद्धीसाठी पहिली गोष्ट एक लागते की आपल्याकडे जो आपला बळीराजा, आपण म्हणतो की शेतकरी आणि शेतीचं जे पूर्ण आत्तासुद्धा आपण बघतो आजूबाजूचे तालुके जे आहेत, मुळशी तालुका असेल किंवा
तिथे किंवा आपल्या पुण्यामध्ये सुद्धा शेती सिंचन या सगळ्या गोष्टींची म्हणजे वानवा होती, कारण पाऊस तसा कदाचित पडत असेल. नाही, फार मोठ्या प्रमाणात होत होतं. मी तुम्हाला म्हणलं तसं ब्रिटिश काळातले जे कागद आहेत त्यातले वडगावचे कागद मी बघितलेत आणि तिथला जो कोण कुलकर्णी होता त्यांनी फार सुंदर लिहून दिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलं की अमक्या अमक्या नक्षत्रावर इकडनं वारा आला तर असा असा पाऊस पडतो, या नक्षत्रावर पाऊस पडला तर अशी अशी कीड पडते, आणि सेम आमच्यासारखंच सगळं आमच्या इथे ही पिकं होतात असं लिहून दिलेलं आहे. आणि त्यांनी लिहिलं आहे सेम आमच्यासारखंच सगळं वातावरण या पलीकडच्या गावाचं आहे. भांबवडे, ज्याला ब्रिटिश भांबुर्डे म्हणत आणि आत्र्यांनी शिवाजीनगर केलं, तिथल्या शेतकऱ्यांनी लिहून दिलेलं आहे की आमच्या गावात बाजारपेठ नाही, आमच्या इथे ही धान्य होतात आणि आम्ही ती पुण्यात रविवार पेठेत लिहून देतो. 1850-55 हे आहे. आणि धायरीला मी तुम्हाला म्हणलं तसं तिथे पण शेती होती, काय काय पिकायचं ते दिलेलं आहे. आणि तुमच्या छपरावर जर का तुम्ही भोपळा पिकवलात तर त्यावर कर घेतला जायचा. छपरावर काही म्हणजे छपरावर फळ आलं तर त्याला 1 पैसा कर घेतला जायचा. बरं. बांबोड्याबाबत नदीच्या वाळवंटामध्ये दरवर्षी टरबूज पिकवण्याचे मक्ते दिले जात असे. तर अगदी ब्रिटिश काळामध्ये मी म्हटलं तसं पेशव्यांच्या भागामध्ये कडधान्य काढत असे आणि लाखो झाडं करून घेतली होती. त्याच्या तपशीलवार नोंदी आहेत. मी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर एक भाषण दिले, त्यात तुम्हाला त्या मिळतील. तर शेती निसर्गाधीन होती, पण पुण्याच्या परिसरात आपल्याला आठवतं आहे अजूनही म्हात्रे ब्रिजवरनं आलं आणि उजव्या हाताला वळलं की त्या भागाला पानमाळा असं म्हणतात. हो हो गणेशमाळा, पानमाळा, त्या तिथे पानाची पण शेती होती आणि पुण्यामध्ये भरपूर शेती होती. कर्वेनगरला फार मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत 70-80 सालापर्यंत शेती होत असेल. तर सगळीकडे भारताचा मुख्य, त्यावर अजून एक जाता जाता आठवण सांगतो की डायरीचे कागद बघत असताना त्यात मला एक शब्द आला, अडाणी कुळे. अडाणी कुळे. तर मी त्याचा डिक्शनरीत अर्थ बघितला तर त्यावर असं लिहिलंय की जे शेतीवर आधारित नाहीत ते अडाणी, बरं, म्हणजे उरलेले सगळे धंदे करणारे अडाणी. आता भारतासाठी हा इतका महत्त्वाचा गोष्ट आहे की आपलं सगळं शेतीच आहे, खायला पाहिजे अन्न, आणि त्या काळात जे शेतीवर अवलंबून नाही तो अडाणी कुळं असं म्हणलेलं आहे. त्याची मोजदाद पण त्या तिथे केलेली होती. शेतकरी जास्त होते, अडाणी कुळं कमी होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती होती. जरी ती आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाने मशीनच्या साहाय्याने, त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो त्या काळच्या कागदांमध्ये नांगरांची मोजदात आहे आणि त्यात लिहिले 2 बैलांचे, 5 बैलांचे, 7 बैलांचे. 7 बैलांचा नांगर म्हणजे जमीन किती मोठी असेल आपण किंवा विचार करू शकतो. तर ते सुद्धा आपल्याकडे पद्धत होती. काय काय गावात ते 0 दाखवले, 5 बैलाचा नाही, 7 बैलाचा नाही, पण ते आपल्याकडे होतं. आणि ज्या अर्थी 7-7 बैलाचे नांगर चालवण्यापर्यंत आपण पुढे गेलो होतो त्या अर्थी एवढी मोठी शेती आपल्याकडे होती. नक्कीच. आणि तसंच आपण म्हटलं हे शेती सिंचन, तसंच हे शहर आपण म्हणतो बुद्धिजीवी लोकांचं सिंचन खूप होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लाल महाल होता तिथं कारंजा असल्याचे विश्वसनीय उल्लेख आहेत. त्या काळामध्ये वीज नसताना सुद्धा आपली लोक कारंज उडवत होते. आणि याचा दुसरा अर्थ असा की पुण्यामध्ये तेव्हापासनं कारंजी उडवायची चैन करण्याइतकं पाणी आहे. आणि आता कदाचित मेट्रोचं जेव्हा अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आपल्या शनिवारवाड्यात हजारी कारंज होतं, अजून ते सापडले. एका वेळी 1000 फवारे विदाऊट इलेक्ट्रिसिटी ते कसे उडवत असतील ते आजही कळलेलं नाही आहे, पण ते होतं. म्हणजे ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती. किंवा कात्रजून जे पाणी आणलेलं आहे ते आपल्या स्थानिक लोकांच्या हातात प्रशासन आल्यावर त्यांनी ते सांभाळलं नाही म्हणून डिस्टर्ब झालं. ब्रिटिश दरवर्षी त्याचं कात्रजपासनं लकडखाना म्हणजे शनिपारापर्यंत गाळ आणि माती काढायचे टेंडर प्रसिद्ध करत असत. आणि ते टेंडर आजकालच्या टेंडरनुसार न होता ते व्यवस्थित काम होत असत, असं जुन्या ज्ञानप्रकाशमध्ये लिहिलेलं आहे. माझ्या मनचं मी काही सांगितलं. आणि पेशवे काळची पण आपण म्हणतो पाणी पुरवठा योजना जी ती काही 1750 साली नानासाहेबांनी पाणी आणलं तिथलं कात्रजून. पण नाना फडणीसनी नरे आंबेगावहून आणलं, रास्त्यांनी कोंढव्याहून आणलं आणि रूपराम चौधरींनी सुद्धा कोंढव्याहून पाणी आणलं होतं. 1920 साली 100हून जास्त आहोत पुण्यात होते. आणि नची केळकरांनी असं सिद्ध केलं होतं की खडकवासल्याचं पाणी ज्या पेठा पितात तिथं मृत्यूदर जास्त आहे आणि आरोग्यदर कमी आहे. आणि कात्रजच्या पाणी पिणाऱ्या पेठांमध्ये एक्झॅक्ट उलटं आहे असं त्यांनी सिद्ध केलं होतं. याचं कारण असं की पुणेकरांना शुद्ध पाणी खडकवासल्याचं 1965 नंतर मिळायला लागलं. तिथून जे यायचं ते फिल्ट्रेशन प्लांट 65 नंतर झालेलं आहे. पण 1920च्या आधी कॅन्टोन्मेंटला मिळायचं कारण ब्रिटिश तिकडे राहायचं. त्यांचा फिल्ट्रेशन टँक आधी झाला होता पण आपल्याला ते मिळालं नाही. पण आपली लोक हौदाचं पाणी पिऊन
टकाटक होती, एकदम फिट होती. त्यांना आजकालसारखी इम्युनिटी बूस्टर घ्यायची गरज नव्हती. आणि एका गृहस्थांनी आठवण लिहिली आहे की त्या काळी सगळी लोक, सगळे पुरुष उठायचे आणि हौदावर जाऊन आंघोळ करायचे आणि येताना धोत्राचा पिळा खांद्यावर टाकायचा आणि बादली भरून पाणी घरी घेऊन यायचं. जो पुरुष घरी आंघोळ करेल तो बाईला समजला जायचा. आणि त्या हौदाच्या खिट्या पहाटे सोडायचे, हौद भरायचे आणि भसा 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 बादल्या अंगावर घेऊन त्याची पातळी कमी कोण करेल अशी चाडावड होती. पण त्यांनी लिहिलं काही केलं तरी ती पातळी कमी होईल व्हायची नाही, कारण जिवंत एवढा फोर्स होता पाण्याचा. 1962 सालची मी एक आठवण सांगतो सकाळमधली. खूप सुंदर फोटो आहे की भुतकर हौद आहे शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या तिथे. आणि त्या काळच्या वेशातल्या पुरुष आणि बायका बादल्या आणि हांडे बिंडे घेऊन उभ्या आहेत खूप मोठ्या ह्यानी. पाणी नव्हतं पानशेतमुळे. आणि त्यांनी लिहिलंय की एका माणसाला याची चावी माहिती होती आणि तो लांब गेला होता. तो आल्यावर त्यांनी 1 फरलांग लांबची चावी काढली आणि हौद भरला. 61 सालपर्यंत ते पाणी मिळत होतं आणि ते मेंटेन करायला पाहिजे होतं. कारण आता लोकसंख्या वाढत चालली आहे. गेले काही दिवस पाऊस पडतोय, नाही पडला 1 वर्ष, तर ते पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. आपण 1 महिना पाऊस पडत नाही तर पुण्याची हवा टाईट होते, आपल्याला पाणी कपात चिंता निर्माण होते. चिंता निर्माण होते, लगेच रेशनिंग चालू होतं पाण्याचं. पण हे सगळं जे काय इतक्या वर्षांपूर्वी लोकांनी करून ठेवलं आहे बरोबर आहे. म्हणजे तो वारसा जर सांभाळला नाही, मग ते किल्ले असो, नाही तर अशा प्रकारच्या पाणी पुरवठा योजना असो, नाही तर तुमचे इतर कुठले वारसे असो, ते तुम्ही सांभाळले पाहिजे, त्यातनं शिकलं पाहिजे. आणि ते कर्तव्य आहे आपलं. म्हणजे जबाबदारी तर आहेच आहे, पण कोणावरती उपकार करून किंवा आपल्या पूर्वजांवरती करून न करता आपल्यावर, पुढच्या पिढींवरती आपल्यावर आणि पुढच्या पिढीवर आहे. बरोबर, नक्कीच. तो खूप रंजक होता हे सगळंच. म्हणजे अजून खूप आहेत गोष्टी आपल्याला माहिती आहेत. अगदी म्हणजे क्लासिकल आपण म्हणतो, तुम्ही बऱ्याच वेळेला बोलता तो काय म्हणू आपण, चोरीची जी केस आहे, पोता गणेश कुठली तरी तुम्ही कायम बोलता त्याविषयी. क्लासिकल कुठली तरी चोरीची केस आपली जो एक आहे तुमचा विषय, आपण नेहमी ते पुढच्या कुठल्या तरी सदरात घेऊ शकतो. किंवा आपल्या पेठा आहेत, त्या सगळ्या पेठांचं पुण्या कोणी बसवल्या, त्या कशा बसवल्या. पण आपल्याकडे वेळ ऑफकोर्स खूप कमी आहे. पुण्यातल्या देवस्थानच्या चोऱ्या असा सुद्धा एक विषय होऊ शकतो. आणि घाईघाईत बातमी छापली तर कसं होतं, याचं एक जोगेश्वरीचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तत्कालीन वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश, मी तारीख उतरवून घेतली आहे, आता मला आठवत नाही, त्यांनी अशी बातमी दिली की इथली खूप महाग नथ चोरीला गेली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लिहिलं की नाही, ती खोटी होती म्हणून. पण ॲटलिस्ट दुसऱ्या दिवशी त्यांनी बातमी करेक्ट केली. हेही नसे थोडके हरकत नाही. ते सध्याची परिस्थिती बघता ते होत नाही. बातमी देऊन फक्त एक ब्रेकिंग न्यूज, प्रश्नचिन्ह असतं. ब्रेकिंग न्यूज. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही, आता तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ आपण बसलो या मंडळामध्ये. 128 वर्षाची ही परंपरा आहे. जरी ही सगळी संकटाची परिस्थिती असली तरी आपण साधेपणाने हा साजरा करतो. पण एखादी तुमच्या अभ्यासामध्ये या मानाच्या गणपतींविषयी असलेली किंवा एक प्रमुख मंडळांविषयी असलेली कुठली एखादी आठवण जी लोकमान्य टिळकांच्या वेळची, आता जी सर्व म्हणजे आज थोडीशी गमतीदार वाटेल अशी, की पुण्यामध्ये पूर्वी 2 पंचांगानुसार गणपती बसायचे, टिळक पंचांग आणि दाते पंचांग. आणि 1 वर्ष अधिक मास किंवा इतर गोष्टींमुळे गणपती 2दा बसले. त्यावेळी मिरवणुका 2दा निघाल्या आणि त्यातल्या एका मिरवणुकीत तांबडी जोगेश्वरी हा मानाचा पहिला गणपती होता. आणि कसबा 2ऱ्या पंचांगामुळे बसले, त्यामुळे त्यांची मिरवणूक 1928 आणि त्याच्या अलीपडेकडे. म्हणजे मी पुस्तक लिहिलं होतं अनंत चतुर्दशीचा इतिहास, त्यात लिहिलेलं आहे की असं झालं इतिहासात 2दा, की पुण्यात 2दा गणपती बसले. एकदा बसले, परत महिन्यांनी बसले आणि कालांतराने मात्र सगळ्यांनी पॅचअप केलं. त्यामुळे आता 2दा अधिक मास जरी आला तरी आपल्याकडे 2दा गणपती बसत नाहीत. पण असं झालेलं आहे आणि एकदा इतिहासात असं झालेलं आहे की तांबडी जोगेश्वरी हा मिरवणुकीत अग्रभागी होता, मानाचा पहिला. ही तर नक्कीच पुणेकरांपैकी कोणालाच ही माहिती कदाचित नसेल. त्यांनी पुस्तक वाचलं असेल, संवाद केला असेल, त्यांना कदाचित ती माहिती असेल. पण हे खूप सगळं रंजक आहे आणि जेवढं होईल तेवढं कमीच आहे. पण तुम्ही आत्ता या संवाद संमेलनात आमच्याबरोबर आलात आणि आपले सगळ्याच एकंदर या पुण्याविषयी विचार मांडले. काही कार्यक्रम, काही प्रश्न इथे आहेत, 1-2 आपले कार्यकर्ते आहेत, त्यांनाही आहे. काही असेल तर प्लीज विचार. मला बुद्धी तंत्रज्ञान आणि 700 म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आसपासच्या काळापासून आत्तापर्यंत जे बदल झाले असतील वैचारिक, आणि त्यातनं काही माणसं
निर्माण झाले असतील, ज्यांनी पुणे किंवा महाराष्ट्र किंवा देश घडवायला मदत केली असेल, ज्यांचा उल्लेख सामान्यतः सापडत नाही. इतिहासाचा अभ्यास करण्यातनं काही ग्लॅमर नाही किंवा पैसे नाहीत, त्यामुळे इतिहासाचा अभ्यास होत नाही. एक जाता जाता अगदी आठवण सांगतो, कसं विसरलो आहे आपण. भास्कर कर्णिकांविषयी तर मी खूप सांगितलं आहे. इथे तो त्यांचा स्तंभ आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा एकांनी केला होता, तो फिरत होता. की कॅपिटल बॉम्बस्फोटच्या वेळेस 2 केस केल्या त्यांनी, ज्यांनी बॉम्ब चोरले ते आणि ज्यांनी कॅपिटलमध्ये बॉम्ब टाकले ते. कॅपिटल म्हणजे आताचं व्हिक्ट्री टॉकीज. तर त्या लोकांना एक खटला गावात चालायचा, एक कॅम्पात चालायचा. आणि त्या लोकांना कॅम्पात जो खटला चालू होता त्या क्रांतिकारकांना रोच नावाचा अधिकारी खूप छळ करत असतो. तर तिथे कोर्टात खटला चालू झाल्यावर 19 वर्षाचे दिवेकर नावाचे ग्रस्त उठले आणि त्यांनी त्या रोजच्या पाठीत ऐन कोर्टात सुरा भोसकला. म्हणजे त्यावेळच्या क्रांतिकारकांमध्ये एवढं धाडस होतं. आज कोरोनाच्या काळात पोलीस बघून आपण घरात गप्प बसतो. पोलीस आपले हा भागही वेगळा, दुसऱ्यांचे असते तर कदाचित आपल्यातही धाडस आलं असतं. पण त्या लोकांनी त्या काळामध्ये देशासाठी हे केलं आहे. पण या क्रांतिकारकाला आता कदाचित त्यांच्या वंशजांनाही माहिती नसेल, तर आपण या क्रांतिकारकांचं स्मरण केलं पाहिजे. हॉटसन गोगटे असतील की हॉटसन गोगट्यांचं सुद्धा आज विस्मरण झालेलं आहे. आणि पुढच्या पिढीला या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की जेणेकरून देशाविषयी प्रेम जागृत होईल. आणि जेव्हा देशाविषयी तीव्र प्रेम जागृत होतं तेव्हा देशापुढच्या अनेक समस्या सुटलेल्या असतात, असं माझं मत आहे. आजच्या या विषयातल्या अभ्यासकांना किंवा येऊ इच्छिणाऱ्यांनी काय सावधानता बाळगली पाहिजे? अभ्यासकांनी एकतर आता काय झालं आहे, मी आजकालची गेल्या काही वर्षातली लोक बघतोय की ते मोठेपणा मिळवण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी डेस्परेट आहेत. आणि माझ्या आधीची लोकं मी इतिहास संशोधक मंडळातली बघितली आहेत, तर त्यातले एक जे गृहस्थ होते त्यांना एकच सदरा होता आणि ते धुवायचे, वाळवायचे, तोपर्यंत तसेच बसायचे आणि दुसरा घालायचे. आणि त्यांनी केलेलं काम जेव्हा मी वाचतो तेव्हा मला फ्रस्ट्रेशन येतं आणि असं लक्षात येतं की यांच्या तुलनेत आपली इयत्ता कायम दुसरी राहणार आहे. आपण कधीही यांच्या इतकं काम करू शकणार नाही. तर त्या लोकांनी संशोधन हेच कायम ध्येय मानलं. आज इतर काही जणांचं ध्येय वेगळं आहे. आजकाल अनेक ठिकाणी लोक कॉपी पेस्ट करून सगळं मांडतात, तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही करा काही काळ, असं हरकत नाही. पण कालांतराने तरी तुम्ही मूळ डॉक्युमेंट्स कुठेही असतील, मग ती इंग्लिश असतील, मराठी असतील, मोडी असतील, ती जास्तीत जास्त प्रकाशात आणा आणि ती लोकांना रुचतील आणि आवडतील अशा भाषेमध्ये लिहायला शिका. कारण इतिहास संशोधकाचं ते काम आहे. सो हा सुद्धा सल्ला आय थिंक जे लोक या क्षेत्रात नव्याने काम करणार आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचं आहे की ऑथेंटिक आणि ओरिजिनल मूळ डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही करा. आणाल आणि ती त्या विषयातले लोक म्हणतील हे कोणाला माहिती नसतं, तेवढं तुमचं नाव आपोआप मोठं होत जाणार आहे. नक्कीच. तुम्ही कुठनंही उतरवलं की आज न उद्या लोकांना कळणारच आहे की याच्या आधी हे पुस्तक आहे आणि यांनी या पुस्तकातनं घेतलेलं आहे. तर जे प्रकाशात नाही ते प्रकाशात आणण्यात मजा आहे. आणि त्यालाच आपण इतिहास संशोधन बरोबर हे म्हणतोय. आपण इकडनं तिकडे कॉपी पेस्ट करणार. बरोबर. खरंच. सो मी खरंच छान झालं. आपण बाप्पाच्या चरणी बसलो आहे आणि इतकी रंजक चर्चा आपण पुणे शहरावरती केली. अगदी 80 वर्षाच्या लॉकडाऊनपासून ते बागा काय किंवा पुणे पोलिसांचं कार्यपद्धती असेल, या सगळेच विषय आपण आता घेतले. खूप खूप धन्यवाद तुमचे. मी परत एकदा आभार मानतो की ऐन गणेशोत्सवात मला या मूर्तीशी बसायला मिळालं. दुसराही संदर्भ असा की 10 दिवस ही मूर्ती असते. हो. 11व्या दिवशी मी म्हणलं तरी मला याचं दर्शन होणार नाही आहे. आणि आज अष्टमीच्या दिवशी जोगेश्वरीच्या देवळाबाहेर तिचाच मुलगा, जणू काही मुलगा असलेल्या गणपतीशी बसायला मिळतंय, हाही माझा मोठा आनंद आहे. आणि तांबडी जोगेश्वरी हेही मानाचं मंडळ आहे आणि तिथेही यायला मिळतंय, हे माझं भाग्याचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.